हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन घेऊन आलेली आहे. इथे मी तुम्हाला एकदम सरळ, सोप्या, साध्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला इथे सांगत आहे. अगदी कोणालाही जमेल आणि तेही एकदम पटकन अशी बाही आपली इथे तयार होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. इथे आपल्याला सर्वात आधी तर बाहीचा सेंटर करून घ्यायचा आहे. जी आपली नॉर्मल बाही असते ना, ती आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे. तुमची जे काही बाही असेल ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. मी इथे बाही पूर्ण 7 इंचची घेतलेली आहे. खालती माझा 3 इंचचा बेल्ट लागणार आहे. त्यासाठी मी पूर्ण बाही लांबी 7 इंचाची घेतलेली आहे. तुमची जे काही बाही असेल, बाहीची उंची ती घ्यायची आहे आणि आपली नॉर्मल बाही कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बाहीच्या सेंटरपासून अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. जिथं मार्किंग केलेली आहे त्यावरून आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपलं 1.5 इंचाचं मार्जिन असणार आहे पूर्ण. त्यानंतर अशा पद्धतीने 1/2 इंच खालून लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्या लाईनवरूनच आपल्याला इथे 1.25 इंचावरती अशा खुणा करत जायचं आहे. अशा प्रकारे इथे 5-6 खुणा करून घ्यायच्या आहेत. जेवढ्या काही आपले पॉईंट्स इथे बसणार आहेत तेवढेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने 1/2 इंच अशा पद्धतीने सोडायचं आहे. आता ही मार्किंग आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे बॉक्स करून घ्यायचं आहे. आता आपली जे सेंटर काढली होती ना, त्यावरून आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे खालच्या साईडला सुद्धा हे छापून घ्यायचं आहे. जिथे आपण अशाच प्रकारे या साईडने सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून दोन्ही साईडला घ्यायचे आहे आणि त्यानंतर सेंटरहून कट द्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला जे मेन अस्तर आहे ना आपलं, ते घ्यायचं आहे. त्या अगोदर आपले जे मार्किंग केलेले पॉईंट आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. दोन्ही अशाच प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे आपलं, ते ह्यावरती ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आपल्याला मेन अस्तरचं सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे. जे बाही आहे ना आपली, त्या बाहीचं सुद्धा आपल्याला सेंटर करून त्यामधून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला तिथला एक भाग घ्यायचा आहे आणि त्यावरती जी आपण लाईन ओढली आहे ना, त्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे लाईनवरती शिलाई करायची आहे आणि नंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कट द्यायचे आहेत. जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपल्याला आता कट द्यायचा आहे. पूर्ण कट्स आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडला सुद्धा 1/2 इंचाचं कट द्यायचं आहे. जो वरचा 1/2 इंचचा आपला इथे कपडा दिसतोय ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्रिकोण शेप आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण इथे त्रिकोण शेपमध्येच आपल्याला स्टिच करायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी इथे त्रिकोण बनवून घेत आहे. आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने त्रिकोण सेट करत जायचं आहे. इथे कपडा थोडासा खालीवर होत असल्यामुळे थोडंसं ओढल्यासारखं होत आहे. एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण सेट करत जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जे काही एक्स्ट्राचं कापड होईल ते कट करून घ्यायचं आहे. पूर्ण त्रिकोण आपल्याला
अशाच पद्धतीने सेट करत जायचं आहे. इथे जे पाव इंचाचं आपण मार्किंग केले होते ना, ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचं आहे. हे पाव इंच इथे आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे, त्यामुळे इथे आपल्याला पाव इंच शिलाईसाठी सोडायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला वरचं आणि खालचं जे एक्स्ट्राचं आहे ना, ते कट करून घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम फिनिशिंगने इथे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत. दुसऱ्या सुद्धा बाहीला आपल्याला ह्याच प्रकारे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी सर्वात आधी आपण बाही सरळ ठेवून घ्यायची आहे आणि जिथे आपण मार्किंग केली होती ना, त्यावरून आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई झाल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. जे आपण त्या बाहीमध्ये केले होते ना, तेच आपल्याला प्रोसेस रिपीट करायची आहे. अशा प्रकारे जे काही एक्स्ट्राचं झालं असेल ते कट करून घ्यायचं. मगच आपल्याला इथे त्रिकोण बनवायला घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला कपडा हा कमी जास्त होणार नाही. आपल्याला इथे मेन फॅब्रिकचे आता कट मारून घ्यायचे आहे आणि जे काही एक्स्ट्राचं वरचं आणि खालचं असेल कापड ते कट करून घ्यायचं आहे. हे आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. अशा प्रकारे आता दोन्ही साईडला त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. पूर्ण त्रिकोण अशाच प्रकारे सेट करत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे एकदम परफेक्ट असे आपले त्रिकोण तयार होत आहेत. जर कपडा खालीवर झाला असेल तर तो आपल्याला कट करून एकदम प्रॉपर असे सेट करत इथे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले पूर्ण त्रिकोण बनवून झालेले आहेत. जे काही एक्स्ट्राचं कापड असेल बाजूला ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता मी याला मणी लावून घेत आहे. अशा प्रकारे सेंटरला आपल्याला दोन्ही पार्टला जोडत इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. एकदम टोकावरती आपल्याला मणी लावायचे आहेत, जेणेकरून आपला आकार हा व्यवस्थित दिसेल. आणि खालच्या साईडला एकदम टाईट अशी गाठ मारून मण्यांना लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मणी हे आपले तुटणार नाहीत. ह्याच पद्धतीने मी आणखी एक मणी तुम्हाला लावून दाखवत आहे. खालच्या साईडने आपल्याला गाठ ठेवायची आहे आणि वरच्या साईडने मणी जोडून घ्यायचं आहे. एकदम सेंटरवरती अशा प्रकारे मणीला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला एकदम टाईट असं लॉक करून घ्यायचं आहे. इथे आपली पूर्ण बाही आणखी तयार झालेली नाही. खालच्या साईडला आपल्याला इथे बेल्ट स्टिच करायचा आहे. बेल्ट इथे माझा 3 इंचचा आहे, तेवढीच मी 3 इंचची खालची पट्टीसुद्धा अस्तरची घेतली आहे. अशा प्रकारे सरळ साईडवरती आपल्याला हे पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला एका साईडने स्टिचिंग लावून घ्यायची आहे. पट्टीला पाव इंचाचं मार्जिन देऊन स्टिच करून घेऊया. अशा प्रकारे एका साईडने स्टिच झाल्यानंतर आपल्याला इथे पट्टी पलटून घ्यायची आहे आणि त्यावरती दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. दाब टीप दिल्यानंतर आपल्याला इथे उलट्या साईडने ही पट्टी लावायला घ्यायची आहे. आता आपली ब्लाऊजची जी रॉंग साईड आहे ना, त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आहे, पट्टी ठेवून घ्यायची आहे. मग आपल्याला शिलाई करायची आहे. इथे सुद्धा पाव इंचाचं मार्जिन कव्हर करत आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे.
एकदम प्रॉपर फिनिशिंगनी इथे आपली प्लेट लागणार आहे. कुठेही खालच्या साईडनी सुद्धा फिनिशिंगनीच तयार होणार आहे. वरून सुद्धा एक आपल्याला स्टिचिंग देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही स्टिचिंग तुटणार नाही. त्यासाठी आपल्याला डबल टिप लावून घ्यायची आहे. जे साईडचे एक्स्ट्राचे धागे दोरे असतील ते कट करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने थोडंसं फोल्ड करून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण बाही स्टिचिंग करून घ्यायची आहे. माझी बाहीची डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर करा. तुमच्या मैत्रिणीसोबत जितके जास्तीत जास्त होईल तितकं शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून माझे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आता आपल्याला हे चारही साईडने शिवून घ्यायचं आहे. शिलाई करून घेऊन जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. एकदम फिनिशिंगने इथे आपली बाही तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात खालच्या साईडने सुद्धा कुठे धागे दोरे निघाले नाहीत आपले. वरच्या साईडने सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे बाही आपली तयार होणार आहे. त्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे ही बाही बनवण्यासाठी. तुम्ही त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तयार झाल्यावरती आपली बाही अशी दिसणार आहे.